नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। एका गावात आदित्य नावाचा एक अतिशय हुशार पण अभिमानी तरुण राहत होता। त्याने शहरातून अनेक पदव्या मिळवल्या होत्या आणि त्याला वाटायचे की जगातील सर्व ज्ञान त्याच्याकडेच आहे। त्याच्या गावात एक महान साधू राहत होते। त्यांची कीर्ती ऐकून आदित्य त्यांना भेटायला गेला, पण त्याचा उद्देश ज्ञान मिळवणे नसून स्वतःची हुशारी दाखवणे हा होता। आदित्य त्यांच्या आश्रमात गेला आणि म्हणाला, बाबा, मी खूप शिकलो आहे, पण तरीही लोक म्हणतात की तुमच्याकडे काहीतरी विशेष ज्ञान आहे। मला सांगा, असे काय आहे जे मला माहित नाही? साधू महाराज शांतपणे हसले। त्यांनी आदित्याला बसण्यास सांगितले आणि चहा देऊ केला। साधूंनी आदित्यच्या हातातील कपामध्ये चहा ओतायला सुरुवात केली। कप पूर्ण भरला तरीही साधू चहा ओततच राहिले। चहा कपाच्या बाहेर सांडू लागला आणि आदित्यच्या कपड्यावर उडाला। आदित्य वेतांगून ओरडला, बाबा, हे काय करताय? तुम्हाला दिसत नाही का कप भरला आहे? आता एक थेंबही मावणार नाही। साधूंनी चहा ओतणे थांबवले आणि शांतपणे आदित्यच्या डोळ्यात पाहिले। ते म्हणाले, बाळा, हेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे। तू या कपासारखा आहेस। तुझं मन तुझ्या ज्ञानाच्या अहंकाराने आधीच पूर्ण भरलेलं आहे। जोपर्यंत तू तुझं मन रिकामं करत नाहीस, तोपर्यंत मी तुला नवीन काय शिकवू शकणार? आदित्यला आपली चूक उमगली। त्याला समजले की पुस्तकी माहिती गोळा करणे म्हणजे ज्ञान नव्हे। खरा विद्यार्थी तोच असतो जो स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून शिकण्याची तयारी ठेवतो। त्याने त्या क्षणी साधूंचे पाय धरले आणि त्यांना आपले गुरु मानले। तात्पर्य, गुरु केवळ माहिती देत नाहीत, तर ते आपल्याला नम्रता शिकवतात। जोपर्यंत आपल्या मनात अहंकार असतो, तोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश तेथे पोहोचू शकत नाही। ही छोटी कथा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन आलेले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये तुम्हाला कथा कशी वाटली ते लिहा। धन्यवाद, नमस्कार। पुन्हा भेटूया अशा नवीन कथेसह। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।